आज सुबह तड़के 5 से 5:30 बजे के दरमियान बिनबा गेट से लगकर झाड़ियों में एक तेंदुआ लोगों को दिखाई दिया, जिससे इस परिसर के नागरिक काफी दहशत में आ गए और उन्होंने तुरंत इसकी जानकारी वन विभाग को दी और जानकारी मिलते ही वन विभाग की टीम तथा पुलिस विभाग की टीम घटनास्थल पर पहुंची। साथ ही इसकी जानकारी विधायक किशोर जरगेवार तक पहुंचते ही वे सीधे मुंबई से चंद्रपुर आगमन के पश्चात घटनास्थल पर पहुंचे और सुबह से वहां पर मौजूद थे। इस तेंदुओं को नजरबंद करने के लिए वन विभाग के अधिकारी काफी कड़ी मशक्कत कर रहे थे। रेस्क्यू पथक भी वहाँ पर पहुंचा, पुलिस की टीम वहाँ पर पहुंची, साथ में इकोप्रो के बंडू धोत्रे भी अपनी टीम के साथ में वहाँ पर पहुंचे और काफी कड़ी मशक्कत के बाद में इस तेंदुओं को नजरबंद किया गया। और देखते देखते इस पूरे परिसर में हजारों की संख्या में नागरिकों की भीड़ उमड़ पड़ी और सभी लोग तेंदुओं को देखने के लिए लालायित हो गए और बड़ी संख्या में लोग घरों की छतों पर भी चढ़ गए और तेंदुआ इधर से उधर छलांग लगाता हुआ नजर आया और अंत में इस तेंदुओं को नजरबंद किया गया। इस मौके पर अन्य मीडिया प्रतिनिधियों के साथ सिटी के प्रतिनिधि वैभव रुयारकर भी वहां पर मौजूद थे तथा इस दौरान उन्होंने कुछ दृश्य को अपने कैमरे में भी कैमराबंद किया। तो देखते हैं तेंदुआ दिखाई देने पर इस परिसर का कैसा माहौल था। वन विभाग के अधिकारियों में विभागीय एसएफ आदेश शेंगे, वन अधिकारी प्रशांत खाड़े, वन अधिकारी नायगमकर के साथ वन विभाग के अन्य अधिकारी भी मौजूद थे। साथ ही पुलिस विभाग के भी अधिकारी और पुलिस विभाग की टीम भी वहां पर मौजूद थी। तो सुनिए इस तेंदुए के नजरबंद होने पर विधायक किशोर जरगेवार ने मीडिया के साथ बातचीत करते हुए क्या कहा। सकाळी 5:30 वाजता हा बिबट मोठा जातीचा नर जातीचा फार मोठ्या आकाराचा बिबट या भरपूर दाट अशा लोकवस्तीमध्ये या ठिकाणी आला आणि मी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं विशेष अभिनंदन करेन की त्यांनी आपला जीव धोक्यामध्ये टाकत या नागरी वस्तीमध्ये शिरलेल्या बिबट्याला अतिशय सुरक्षितपणे त्या ठिकाणी त्याचं रेस्क्यू केलेला आहे। इकोप्रोचे बंडूभाऊ धोत्रे व त्यांचे सर्व सहकारी त्यांचं अभिनंदन करेल। तहसील ऑफिसचे तहसीलदार साहेब ते स्वतः या ठिकाणी राहिले, महानगरपालिका या सर्वांनी अथक परिश्रम करत या बिबट्याचं रेस्क्यू केलेलं आहे आणि जेव्हा या बिबट्याला पाहण्यात आलं सगळ्यात मोठा आकारमानाचा नर जातीचा बिबट्या आहे आणि खूप मोठी दुर्घटना होता टळलेली आहे। पुन्हा एकदा प्रशासनाच्या मी सर्व अधिकाऱ्यांचं विशेष करून खाडे साहेब आणि त्यांची सर्व या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी जेव्हा बिबट्या माहीत झाला तेव्हापासून आहे आणि अतिशय सुरक्षितपणे योग्य पद्धतीनं, कारण की मानवी वस्तीमध्ये एवढ्या घनदाट वस्तीमध्ये बिबट्याचं रेस्क्यू करणं हे फार डेंजरस आणि कठीण काम असतं, परंतु ही अशी जोखमीची जबाबदारी आमच्या या अधिकाऱ्यांनी पार पाडलेली आहे। त्यांचं विशेष चंद्रपूरच्या जनतेच्या वतीनं मी त्याचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद। साथ ही इस मौके पर इस रेस्क्यू ऑपरेशन में शामिल वन विभाग के अधिकारी प्रशांत खाड़े ने भी इस संबंध में जानकारी दी। हा जो बिंबाडा गेट आहे रेवतनगर मध्ये पहाटेच्या म्हणजे पहाटेच्या वेळेस हा कुत्र्याच्या किंवा एखाद्या छोट्या जनावरांच्या पाठीमागे आला असणार आहे आणि त्याच्या मागे कुत्रे लागली होती अशी प्राथमिक माहिती मिळते आणि त्याला स्वतः जीव वाचवण्यासाठी त्यांनी हा जो पाठीमागे आपल्याला जे घर दिसतंय त्या परिसरामध्ये त्यांनी आश्रय घेतला होता आणि जसं वन विभागाला पोलीस प्रशासनाला या सगळ्या गोष्टी कळाल्या तसं संपूर्ण प्रशासन रेस्क्यू ऑपरेशनच्या मागे लागून ती यशस्वीरित्या आज या ठिकाणी पार पाडलेली आहे। याच्यामध्ये RRU टीम असेल, बंधुभाऊंची इकोप्रो संस्था असेल, माननीय आमदार साहेब सगळ्यापासून आपल्या सोबत आहेत, त्या सर्वांचं या ठिकाणी रहमतनगर रहिवासी असतील यांनी सगळ्यांनी शांतता राखली आणि या रेस्क्यू ऑपरेशन सक्सेसफुली करण्यासाठी आम्हाला सहाय्यता केली। मी सर्वांच्या या ठिकाणी धन्यवाद। साथ ही इकोप्रो के बंडू धोत्रे ने इस संबंध में क्या कहा, आप स्वयं सुने उनकी वाणी। चंद्रपूर शहरात अगदी मध्यभागी बिनबा गेट परिसरामध्ये बिबट्या आल्याने एकच खडबड सकाळपासून उडालेली होती आणि शहरामध्ये बिबट्याचे येणं म्हणजे त्याला एक नजर बघण्यासाठी जो क्राऊड या ठिकाणी जमा झालेला होता त्यामुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार होता हे निश्चित होतं। अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी हा बिबट होता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुडपं वाढलेली होती, एक जुनी ट्रॅक्टरची ट्रॉली होती त्याच्या खाली तो लपलेला होता। आता सिच्युएशन त्या ठिकाणी ट्रँक्युलाइज करणं वन विभागाला अत्यंत कठीण सिच्युएशन होती आणि त्यातनं हा बिबट्या जर बाहेर निघाला असता तर अवतीभोवती 5-7 हजार लोकांचा जो क्राऊड होता विविध इमारतीवर होता त्याच्यामुळे जे सिच्युएशन चेंगराचेंगरीची झाली असती मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती। परंतु सुदैवानं आज चंद्रपुरामध्ये वन विभागाचे स्पोर्ट्स सुरू असल्यामुळे शूटर्सही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते। 3 गनधारी या ठिकाणी आल्यामुळे
पूर्ण सिच्युएशन कंट्रोल करण्यामध्ये वन विभाग असेल, वन विभागाची RRU असेल, इकोब्रोची टीम असेल किंवा या येथील स्थानिक जे नागरिक आहे त्यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे। त्याच्यामुळे एका बंदिस्त एरियामध्ये जाळीनं त्याला कोंडण्यात आलं आणि नंतर वन विभागाने आपले नायकमकर RFO आहेत त्यांनी जे शूट केलं त्याच्यामुळे तो बेशुद्ध झालेला आहे। पण सिच्युएशन इथं संपत नाही। चंद्रपूर शहराच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात जे झुडपं वाढलेले आहे त्याचा प्रत्यय या ठिकाणी आपल्याला येतो। अशी सिच्युएशन कुठेही असेल तर त्या ठिकाणी वन्यप्राणी यापूर्वीच मागल्या 4-5 वर्षाआधी अशाच ठिकाणी अस्वल सुद्धा आलेली आहे। तेव्हा आपल्या अवतीभोवतीची स्वच्छता राखणं अत्यंत गरजेचं आहे। दुसरं महत्वाचं की अशी सिच्युएशन मध्ये कुठलाही वन्य प्राणी जर शहरात गावात आला तर तो स्वतःची सुरक्षेसाठी आपला क्राऊडच आपल्याला धोकादायक स्थितीमध्ये नेतो। तेव्हा आपण जमाव करू नये आणि सर्वांच्या सूचनेचं पालन करावं। या ठिकाणी वन विभाग असेल आणि संपूर्ण इथची जनता असेल त्यांनी केलेल्या सहकार्यासाठी मनपूर्वक आभार आणि धन्यवाद। तेंदुए के रेस्क्यू होने पर लोगों ने राहत की सांस ली। सिटी के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की एक विशेष रिपोर्ट।